जे 3 नावं देतील फलंदाजीसाठी त्यांना गोलंदाजी करता येणार नाहीये हे देखील लक्षात असू द्या. गोलंदाज फक्त गोलंदाजी, फलंदाज फक्त फलंदाजी करताना पाहायला मिळतील. प्रेक्षकांची मांदी आळी या ठिकाणी संपूर्ण आपण जर बघितलं तर मैदानाच्या भोवतीला पाहायला मिळते आणि मैदान गुंफून गेलंय, मैदान फुलून गेलंय. मी सुमित राऊत यांना सांगेन की आपला कॅमेरा जो आहे तो प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा आणि प्रेक्षकांना येऊ द्या आमच्या श्री लाईव्ह यूट्यूब वाहिनीवरती. तेच केलंय सुमित राऊत यांनी, द बेस्ट कॅमेरामॅन. बघा जिथे जागा मिळेल तिथे, मग बाईकवर असू द्या, झाडावर असू द्या, कुठे झाडाच्या सावलीमध्ये असू द्या, चपलेवर, सँडलवर आणि शूजवर बसून देखील मॅचचा आनंद घेतला जातोय. हे प्रेक्षक आहेत आणि लहान बाळ गोपाळापासून ते ज्येष्ठ वयोवृद्ध नागरिकांपर्यंत हा क्रिकेट लोकप्रिय का झालाय हेच पाहायला मिळते. बघा जिथे जागा मिळेल तिथे मॅचचा आनंद घेतला जातोय. क्रिकेटमय वातावरण जे पाहायला मिळतंय. नंडोरे देवखोपचं क्रीडा संकुल जे पालघर जिल्ह्यातील नंबर 1 मैदान म्हणून पाहायला मिळतंय. चला नावं आपण बेनापट्टी टीमच्या माध्यमातून बघितलं तर विनायक भोईर, अविनाश केणे, किरण बारात आणि गोलंदाज अनिकेत चौधरी. त्याच पद्धतीने आपण जर दाबचरी टीमकडे पाहिलं तर महेंद्र मेरे, सूर्या पाहायला मिळतोय आणि राकेश मेरे आणि गोलंदाज संदीप टोकरे हे पाहायला मिळतील. अप्रतिम सुपर ओव्हरचा थ्रिलिंग एन्काउंटर जो पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. देऊया दोन्ही टीमला शुभेच्छा. विनायक भोईर जे अशा परिस्थितीचे आदर्श खेळाडू आहेत आणि गोलंदाजीमध्ये संदीप टोकरे. पहिला बॉल चांगल्या गतीने, आणि फक्त गती असून चालत नाही तर योग्य लाईन लेंथ ही पाहिजे असते आणि तेच पाहायला मिळालं. पहिल्या चेंडूवरती एक धाव. आता अविनाश जाणे मागील सामन्यामध्ये भरीव कामगिरी केली होती, तोच फलंदाज या ठिकाणी पाहायला मिळतोय. ज्याच्याकडे सातत्य हा गुण आहे आणि म्हणताना ज्याच्याकडे सातत्य हा गुण आहे तो कधीच हरत नसतो. एकतर तो जिंकतो नाहीतर नवीन काहीतरी शिकतो आणि तेच पाहायला मिळतंय. कन्सिस्टन्सी इज द की ऑफ सक्सेस. सातत्य यशाची गुरुकिल्ली आहे. जेल टिपला जाईल का, परंतु नाही, जेल मात्र गॅदर होऊ शकला नाही. पुन्हा थोडीशी मिसफिडिंग पाहायला मिळाली आणि या 2 धावा परिपूर्ण करताना पाहायला मिळतील. धवनची गती जाऊन पोचली जाते 3 या अंकावरती. आतापर्यंत आपण जर बघितलं तर 2 बॉलचा खेळ संदीप टोकरे यांना का निवडले तर अचूक लेंथ लाईनचे बादशाह म्हणून त्यांना आपण पाहिलंय आणि तेच गोलंदाजी करतायत. यावेळेस पुन्हा एकदा फुलटस बॉल होता, क्षेत्ररक्षक पोहोचले परंतु चेंडू स्टॉप होणार नाहीये. 4 धावा मागील चेंडूवरती झेल सुटला गेला आणि यावेळेस हा चौकार. 4. या 4 धाब्यांच्या माध्यमातून संघाची टोटल धावसंख्या जर आपण चेक केली तर जाऊन पोहोचली जाते 11 धावा. रोहित घोडके यांना पण पाहतायत. खूप छान पद्धतीचं त्यांच्या माध्यमातून क्रिकेट देखील आपण पाहिलं. विनायक भोईर आयकॉन खेळाडू म्हणून पाहायला मिळत आहेत नॉन स्ट्राईक एंडला. अविनाश केने 3 चेंडू मागे 10 धावेची भरीव कामगिरी त्यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळते. 4 चेंडूंचा खेळ पाहायला मिळतो आतापर्यंत. सुपर ओव्हर या ठिकाणी आपण पाहतायत. यावेळी सरळ ओव्हर दी बॉलर हेड फेकून दिले बॉलला. डान्सिंग डाऊन द विकेट. षटकार. सहाने पुढे गेले आणि जाऊन पोचली गेली 17 धावा. धाव फलक्यावरती पाहायला मिळत आहेत. शेवटचा बॉल सुपर ओव्हरचा गोलंदाज संदीप टोकरे
एक्सपेन्सिव्ह ठरले. 2 चौकार 1 षटकार. पुन्हा लोअर फुटच बॉल होता. क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा खराब. गचाळ क्षेत्ररक्षण दाबचरी संघाकडून पाहायला मिळालंय. या 4 धावा 21 धावसंख्या 22चं लक्ष. हॅलो चेक. 22 धावा कराव्या लागतील सुपर ओव्हरमध्ये. मोठं लक्ष आहे 22 धावेचं. दाबचरी या संघासमोर ठेवलंय. बेनापट्टी वसई या टीमने. 6 चेंडू 22 होऊ शकतायत, होतील याच हेतू उद्देशाने 2 बॅटर मैदानाच्या दिशेने रवाना होतील. महेंद्र मेरे यांना आपण पाहतायत आणि सूर्या वरठा जे आयकॉन खेळाडू आहेत ते या ठिकाणी मैदानाच्या दिशेने पाहायला मिळत आहेत. कशा पद्धतीने फलंदाजी करतील. लक्ष मोठं आहे जरूर सुपर ओव्हर, परंतु सुपर ओव्हरमध्ये 22 धावा ही कधी कधी 22 धावेचा पाठलाग होऊ शकतो. महेंद्र मेरे यांच्याकडे ती क्षमता आहे आणि ते आपण कित्येक वेळा पाहिलेले आहे. एक जबरदस्त क्रिकेटपटू म्हणून महेंद्र मेरे यांची ख्याती आपण पाहिलेली आहे. तर गोलंदाजी मार्कवरती अनिकेत चौधरी एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून बेनापट्टी टीमच्या माध्यमातून बेनापट्टी वसई एक्सप्रेस गोलंदाजी करण्यासाठी येतोय. मागील जे पर्व झालं त्याच्यामध्ये हा संघ मात्र चॅम्पियन ठरला होता. तोच संघ बेनापट्टी. दुसऱ्या बाजूने दाबचरी संघ जो पाहायला मिळतोय. महेंद्र मेरे अशा अपेक्षा नेहमीच त्यांच्यावरती आपण कित्येक वेळा पाहिलेल्या आहेत. 6 मध्ये 22 करायचे आहेत. पहिला बॉल लिव्ह केलं या बॉलला आणि यस पंत दर्शवताना हा वाईटचा बॉल मिळेल. या ठिकाणी 1 धाव वाईटच्या स्वरूपात. 1 रन ॲडेड टू स्कोर बोर्ड. 1 धाव लागली धाव फलक्यावरती. अनिकेत बेनापट्टी टीमच्या माध्यमातून तर महेंद्र मेरे दाबचरी संघाच्या माध्यमातून. ऑन साइडला डीप मध्ये आहेत फिल्डर आणि हा झेल परिपूर्ण. विकेटचं बटन महेंद्र मेरे गॉन. वाईड आणि तदनंतर विकेट मिळवला झेलबाद या ठिकाणी पाहायला मिळतोय. 5 चेंडू मागे 21 धावा आता मात्र कराव्या लागतील. राकेश मेरे कशा पद्धतीने फलंदाजी करतील. सुपर ओव्हरची लढत बेनापट्टी आणि दाबचरी. आदरणीय परेशजी पाटील साहेबांचं आगमन होत आहे मुख्य व्यासपीठावरती. त्यांचं करूया अंतिम दिवसामध्ये सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. ऑन साइडमध्ये हा फटका पाहायला मिळतोय. राकेश मेरे यांच्या माध्यमातून एकच धाव. आता सूर्या
हा बॅटर पाहायला मिळतोय, हे नाव चर्चेत राहिलंय. 2 धावा धाव फलक्यावरती, 4 चेंडू आणि 20 धावा. 2 षटकार 2 चौकार. बोलणं सोपं, मैदानात जाऊन करणं फार कठीण, हेच आपण पाहिलंय. अनिकेत लोअर फुटच बॉल होता, ऑन साईडला जरूर पाहायला मिळतोय. 1 धाव या ठिकाणी परिपूर्ण पाहायला मिळाली. 3 धावा धाव फलकावरती, 1 गडी बाद. आता 3 चेंडू आणि 19 धावा. 3 लगातार षटकार जर आले तर या ठिकाणी पुन्हा एकदा सुपर ओव्हरचा सामना पाहायला मिळेल. 3-19 तसं होईल का तर नाही. यावेळेचा खेळ खल्लास होईल का, परंतु झेल सुटला गेला. आता 2 चेंडू आणि 18 धावा हवी ठरताना आतापर्यंत जे पाहायला मिळत आहेत. अपूर्व बेडगा, यश तरे आणि दीप तरे यांचं आगमन होत आहे व्यासपीठावरती. अष्टविनायक नंडोरे या टीमचे खेळाडू. 2-18 हे मॅचचं समीकरण. यावेळेस चांगला फटका सूर्याच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. फिल्डर पोचले, परंतु या 4 धावा 8 धावा धाव फलकावरती लागतील. आणि येथून आता अंतिम बॉलचा खेळ शिल्लक. अनिकेत चौधरी अशा परिस्थितीचे आदर्श गोलंदाज म्हणून नेहमीच आपण पाहिलंय आणि ते कार्य गेली सातत्याने करताना ते देखील पाहायला मिळालेत. अंतिम बॉलचा खेळ शिल्लक. आता 1 मध्ये 14 धावा. अंतिम बॉल हवेत आहे. फिल्डर आले त्या ठिकाणी ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनला आणि हा झेल परिपूर्ण विजयावर मोहर उमटवताना या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. बेनापट्टी वसई संघ अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन्स अँड हार्ड लक टीम दापचरी. चला यानंतर जो पुढील सामना आपल्या भेटीस पाहायला मिळेल, पहिला सेमीफायनलचा सामना जिथे माहीम सी आणि एकविरा स्पोर्ट्स केळवा हे 2 संघ असतील. या पण मायक्रोफोनवर करूया बदलाव. चला 2 आयकॉन खेळाडू यांचा आपण या ठिकाणी सन्मान या ठिकाणी करणार आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. आदरणीय विनायकजी भोईर आपण व्यासपीठावरती यायचं आहे. प्राईड ऑफ अर्नाळा. आज आदिवासी समाजाला हेवा असावा की असा क्रिकेटपटू जो या ठिकाणी पाहायला मिळतोय. जबरदस्त लेदर बॉल अँड टेनिस बॉल या दोनही चेंडूंमध्ये माहीर असणारा आदरणीय विनायकजी भोईर सरांचं या ठिकाणी आपण यथोचित स्वागत मी संपूर्ण टीमला इन्व्हाइट करेन. आदरणीय विजयजी तरे साहेब आणि त्यांची संपूर्ण टीम आपण विनायकजी भोईर सरांचं या ठिकाणी सन्मान या ठिकाणी करायचा आहे. आदरणीय विद्याजी लहांगे साहेब, आदरणीय परेशजी पाटील साहेब, आदरणीय स्वप्नील बेसे सर, आदरणीय मुकेशजी करबट साहेब, सुमित आपण कॅमेरा या ठिकाणी रोल करायचा आहे व्यासपीठावरती. आणि संपूर्ण अष्टविनायक नंडोरे टीम, दळवी साहेब, मधुकरजी भुजड साहेब, अभिजित सर, विनायक भोईर हे नाव नेहमीच आपण बघितलंय. टेनिस बॉल, लेदर बॉल, रणजी क्रिकेटपटू विनायक भोईर यांचं स्वागत या ठिकाणी आपण करतोय. विनायकजी भोईर 2 मिनिटं थांबायचं आहे.